गुंडाविरोधी पथकाने सराईत गुन्हेगारास नववर्षाच्या सुरुवातीला केले जेरबंद. देशी कट्टा जप्त. बातमी नाशिक येथून. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना देशी कट्टा पिस्टल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, टवाळखोर आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक सातत्याने कारवाई करत आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरापर्यंत भद्रकाली, पंचवटी, म्हसरूळ, वाडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त माहिती मिळाली की भद्रकाली जुने नाशिक परिसरात एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने हॉटेल जनसेवा, कुमशा बाबा दर्गा, भद्रकाली, जुने नाशिक येथे सापळा रचला. 1 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री महेंद्र राणे शिरसाट उर्फ गणपा वय 31 वर्ष राहणार नवीन सिडको नाशिक याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत कमरेला एक देशी बनावटीचा कट्टा, पिस्टल आणि मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस असा एकूण 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर अग्निशस्त्र त्याने दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ विनापरवाना बाळगल्याचे कबूल केले. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे आणि पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीला भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, सुनील आडके, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. वृत्तसंकलन रफिक सय्यद.